दोडामार्ग तालुका सासोली गावामधला जो जमीन घोटाळा आहे याबाबत गेली अनेक वर्ष त्या गावातील शेतकरी आवाज त्या ठिकाणी अन्यायाच्या विरोधामध्ये उठवत आहेत, पण त्यांना अद्यापही न्याय हा त्या ठिकाणी मिळालेला नाही। खरं तर 10 वर्षापूर्वी खरेदी विक्रीचे व्यवहार हे त्या सासोलीमध्ये त्या ठिकाणी सुरू झाले आणि 2023 ला 10 तारीखला सासोली गावातल्या ग्रामस्थांनी आणि दोडामार्ग तालुक्यातील जनतेनं एक दोडामार्ग तहसीलदार कार्यालयाच्या समोर एक आमरण उपोषण जाहीर केलेलं होतं आणि त्या उपोषणाला तत्कालीन तहसीलदार दोडामार्गचे खानोलकर साहेब हे त्या उपोषणस्थळी त्या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली होती आणि ज्या सासोली ग्रामस्थांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या संदर्भात त्यांनी निर्णय केलेले होते। त्याच्यामधली सर्वप्रथम त्यांची जी मागणी होती ती अकृषिक बेकायदेशीर जी सनद दिलेली आहे ती सनद त्या ठिकाणी रद्द करावी अशा प्रकारची मागणी त्यांनी मान्य केली आणि 2 दिवसामध्ये आपण ही सनद रद्द करू ज्या काही बेकायदेशीर सनदा दिलेल्या आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं। त्याच्यानंतर त्या ठिकाणी जे काही अनधिकृत बांधकाम त्या सगळ्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर झालेलं आहे ते अनधिकृत बांधकाम पाडण्याच्या संदर्भामधले आदेश सुद्धा तहसीलदारांनी दिलेले होते। त्याचबरोबर जी मोठ्या प्रमाणात तिथे वृक्षतोड झालेली होती त्या वृक्षतोडीच्या संदर्भामध्ये संबंधित ज्यांनी हा गुन्हा केलेला त्यांच्यावर गुन्हा दाखल करू, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करू अशा प्रकारची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी तहसीलदारांनी घेतलेली होती। आणि त्याचबरोबर त्या भागामध्ये फार मोठ्यामध्ये मातीचं अवैध उत्खनन हे सुद्धा त्या ठिकाणी झालेलं होतं आणि त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई करून त्या ठिकाणी त्या ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना शासन करू अशा प्रकारच्या जवळजवळ जनतेच्या शेतकऱ्यांच्या सगळ्या मागण्या ह्या त्यावेळी तहसीलदारांनी मान्य केलेल्या होत्या। पण आजपर्यंत म्हणजे 10/2023 उपोषण त्याच्यानंतर आज कदाचित एप्रिल 25 पर्यंत हा लढा तिथली जनता दोडामार्ग तालुकावासीय आणि आपण सर्वजण त्या ठिकाणी लढतोय। त्याच्यानंतर 26 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फार मोठं उपोषण हे त्या ठिकाणी झालं। त्यावेळी सुद्धा त्यांना त्या ठिकाणी पालकमंत्र्यांनी आश्वासित केलं की या सगळ्या ज्या काही चुकीच्या गोष्टी घडल्या त्याच्यावर आपण निर्णय करतो। त्याच्यानंतर याच्याबद्दल कुठलीही निर्णय न झाल्यामुळे आपण सगळ्या दोडामार्ग तालुकावासियांनी एक जन आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं। आपण सगळ्या पत्रकारांनी त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली, सहकार्य केलं आणि ते आंदोलन त्या ठिकाणी यशस्वी झालं आणि त्या आंदोलनाला सुद्धा त्या ठिकाणी तहसीलदार असतील, ते प्रशासन जे आहे वन विभाग असेल, भूमी अभिलेख असेल, ग्रामपंचायत असेल, दुय्यम निबंधक असतील, सिंधुदुर्ग जिल्हा बँक असेल, या सगळ्यांनी त्या ठिकाणी आपण याच्यावर योग्य तो निर्णय करू अशा प्रकारचं आश्वासन हे आंदोलन करताना त्या ठिकाणी दिलेलं होतं। त्याच्यानंतर सासोलीतल्या ग्रामस्थांनी गावामधल्या आपल्या सातेरी मंदिरामध्ये त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं। जवळजवळ ते उपोषण 3 ते 4 दिवस चाललं। त्या उपोषणाच्या दरम्यान 2 वेळा या सामायिक जमीन जो 23 नंबर जो आहे सर्वे नंबर आणि 1250 एकरचा जो का हा सगळा जो जमिनीचा भाग आहे या जमिनीच्या भागामध्ये सामायिक जमिनीची सरकारी मोजणी व्हावी, पोट हिस्स्याची मोजणी होऊ नये ही भूमिका तिथल्या शेतकऱ्यांनी घेतलेली होती। कुठल्याही सहहिस्सेदाराची त्याला संमती नव्हती। मयत जे तिथले जे शेतकरी आहेत त्यांना त्या ठिकाणी नोटिसा पाठवल्या गेल्या। खरं तर त्यांचा त्याबाबत तपासणी व्हायला पाहिजे होती। वारसांकडे त्या ठिकाणी त्यांचे वारस कोण
आणि या सगळ्याची गोष्ट होऊन त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ती मोजणी व्हायला हवी होती. पण 2 वेळा पोलीस प्रोटेक्शन घेऊन अशा पद्धतीनं शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी ही जमीन हडपण्याचा प्रकार त्या ठिकाणी झाला आणि 2 वेळा पोट हिश्श्याची जमीन मोजणीचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. पण एकीकडे या सगळ्याच्या विरोधामध्ये, अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठत असताना आम्ही कुठेतरी न्याय मागण्यासाठी जे जन आंदोलन केलं त्याच्यावर मात्र शासनानं, पोलीस यंत्रणेनं गुन्हा दाखल केला. आज ती कोर्टामध्ये तारीख आहे. सर्वांना जे आंदोलन करणारे होते त्यात प्रमुख शेतकऱ्यांना, लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी आरोपी केलं आणि आज ती न्यायालयीन तारीख, तशा प्रकारची नोटीस दिलेली आहे आणि आज ती तारीख याच्यामध्ये आहे. माझं असं म्हणणं आहे की जी विभाग, जे डिपार्टमेंट्स आहेत, म्हणजे मी मगाशी म्हणालो ग्रामपंचायत सासोली, वन विभाग दोडामार्ग, भूमी अभिलेख दोडामार्ग, दुय्यम निबंधक रजिस्टर दोडामार्ग, महसूल प्रशासन, तहसीलदार प्रांत असतील, ज्यांनी याच्यामध्ये सर्वेअर असेल, जे कोण संबंधित कर्मचारी असतील, अधिकारी असतील, या लोकांवरची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही केलेली होती. किती जणांवर गुन्हे दाखल झाले, किती विभागांची चौकशी झाली, किती लोकांना त्याच्यामध्ये दोषी ठरवलं, तर कुठल्याही एकाही व्यक्तीला, कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला या ठिकाणी दोषी ठरवलेलं नाही. म्हणजे सगळा कायदा धाब्यावर बसून, नियम त्या ठिकाणी धाब्यावर बसून अशा पद्धतीनं ही सासुरीचा काय जमीन जो घोटाळा आहे हा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे. पण आज ही लढाई आम्ही लढतोय, सासुरीतल्या दोडामार्गातल्या जनतेला बरोबर घेऊन लढतोय. शेवटपर्यंत, जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ही लढाई आम्ही लढणार आहोत. ही लढाई आम्ही रस्त्यावर उतरून लढतोय, ही लढाई आम्ही प्रशासनाच्या विरोधामध्ये लढतोय, ही लढाई आम्ही न्यायालयीन स्तरावर लढतोय. आणि माझा विश्वास आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये सासोलीच्या ग्रामस्थांना याच्यामध्ये न्याय त्या ठिकाणी मिळणार आहे, कारण ते त्या जमिनीचे मालक आहेत. परप्रांतीयांना हाताशी धरून, दलालाला हाताशी धरून, अधिकाऱ्यांच्या, सगळ्या विभागांच्या अधिकाऱ्यांचे संगनमत करून हा जमीन घोटाळा, ही करीब सर्वसामान्य शेतकऱ्याची जमीन लाटण्याचा, लुटण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे काय अलीकडच्या काळामध्ये सुरू आहे, माझं तर मत असं आहे की सिंधुदुर्गाची एक फाईल निर्माण होईल या सगळ्या या बाबतीमध्ये. म्हणजे गुन्हेगारीच्या बाबतीमध्ये असेल, जमीन घोटाळ्याच्या बाबतीमध्ये असेल, मायनिंगच्या संदर्भामध्ये असेल, बांधकाम विभागाच्या संदर्भामध्ये असेल, धरणांच्या संदर्भामध्ये असेल, जिथं ही सगळे प्रशासनाचे जे विभाग आहेत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लूट चालू आहे, भ्रष्टाचार चालू आहे आणि जनतेची ही मुस्कटदाबी या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून सातत्यानं ही लढाई आम्ही लढत असताना मी आपल्याला एक उदाहरण देतो की पोट हिस्स्याच्या मोजणीच्या करता भूमी अभिलेख प्रशासन तिथल्या शेतकऱ्यांना नोटिसा बजावतो. त्याच वेळी, त्याच दरम्यान पोलीस प्रशासन जमाव करू नये, शांततेचा भंग होणार अशा पद्धतीच्या नोटिसा बजावतात. म्हणजे जर शांततेचा भंग होणार असेल, जमाव करू नसेल, करायचं नसेल, मग मोजणी कशाला करायची? जे संबंधित त्या 23 नंबर सर्वे नंबरवर, 7/12वर जे शेतकरी आहेत, जे 200-250 शेतकरी आहेत, जे भागधारक आहेत, जे हिस्सेदार आहेत, ते आल्याशिवाय तर मोजणी होणार नाही. म्हणजे एकीकडे मोजणीच्या संदर्भामधली नोटीस द्यायची, दुसरीकडे जमावबंदी, शांततेचा भंग करू नये अशा प्रकारच्या त्याच ग्रामस्थांना नोटिसा द्यायच्या. म्हणजे हा नेमका प्रकार काय? त्याचबरोबर ज्याचं 7/12वर नाव पण नाही, त्याला फक्त पॉवर ऑफ पॉवर दिलेली आहे, त्याचा कुठलाही अर्ज नाही, मागणीचा कुठलाही अर्ज नाही, पण त्या अर्जावर त्या ठिकाणी मोजणी होती. पण जे 7/12वर मालक आहेत, जे हिस्सेदार आहेत, ते त्या ठिकाणी हरकत घेत आहेत,
विरोध करतायत. कुठल्याही त्या सामायिक जमिनीचा हिस्से वाटप झालेलं नाही. निरस अशा प्रकारचे धडे वाटप झालेले नाही. स्वतंत्र सातबारा झालेला नाही. आकारपोट पत्रक झालेलं नाही. कुठल्याही ज्या तरतुदी आहेत त्या कुठल्याही झालेल्या नाहीत. आणि त्याचबरोबर भूमी अभिलेखला, महसूलला जमीन पोट हिश्श्याच्या मोजणीचा हा अधिकार त्या ठिकाणी नाही. मी सातत्याने सांगतो, दिवाणी न्यायालयाचा जर आदेश असला तर दिवाणी न्यायालयाच्या आदेशावरच त्या ठिकाणी ही मोजणी त्या ठिकाणी करता येते. असं असताना हे त्या ठिकाणी नेमकं चाललंय काय आणि कोण आहे त्याच्या मागे? मी आपल्याला सांगतो, याच्या मागे अंकित कंसल, राजेश खन्ना, जैन अशी अनेक ही नावं आहेत. आणि इथं काही या जिल्ह्यातले काही दलाल आहेत. हे दलाल आणि हे मिळून हे सगळं त्या ठिकाणी 1250 एकरवर, म्हणजे सासोलीची जी ती 23 नंबर सर्वे मधली सामायिक जमीन ही 1250 एकरच्या दरम्यान जमीन आहे. यांनी जवळजवळ त्याच्यामधली 300 एकर जमीन विकत घेतलेली आहे. पण 300 एकर जमीन विकत घेऊन जवळजवळ 1250 एकरवर त्या ठिकाणी यांनी कब्जा केलेला आहे. आणि हा फार मोठा जमीन घोटाळा आहे. याचं दुसरं कारण मी आपल्याला सांगतो, या शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या 300 एकर किंवा ज्या काही विकत घेतलेल्या आहेत, या जमिनी त्यावेळी 10 वर्षापूर्वी किंवा आतापर्यंत त्यांना 2 लाख रुपये एकर एवढा कवडी मोल किमतीनं त्यांना शेतकऱ्यांना ते पैसे मिळाले, ज्यांना पटलं, ज्यांनी विकले. आज तीच जमीन त्या जमिनीमध्ये प्लॉटिंग केलं दाखवलेलं आहे. 3 टप्प्यामध्ये, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड अशा पद्धतीनं प्लॉटिंग केलंय. आणि देशाबरोबर जागतिक स्तरावर सुद्धा ती जमीन त्या ठिकाणी 3.5 कोटी रुपये एकरने विक्री केली जाते. म्हणजे एक तर त्या जमिनीचे ते मालक नाहीत, जमिनीवरचे अजून अनेक शेतकरी जे आंदोलन करतायत, आपला न्याय मागतात, आपला हक्क मागतायत, कारण त्यांची ती वडिलोपार्जित जमीन आहे, उदरनिर्वाहाचं त्यांचं साधन आहे. असं असताना आज त्या जमिनीची विक्री या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये आणि जागतिक स्तरावर त्या ठिकाणी 3.5 कोटी रुपये एकरने त्या ठिकाणी ही विक्रीचा भाव. म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या, 1250 गुणुले 3.5 कोटी रुपये केवढा कोटीचा हा सगळा आर्थिक घोटाळा आहे. आणि म्हणून याला हे सगळे जबाबदार आहेत. मी मगापासून परत मी आपल्याला सांगतो, महसूल विभाग, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक जिथं रजिस्ट्रेशन होतं, खरेदी खत होतात, कोट्यावधीचा महसूल हा त्या ठिकाणी बुडवला गेलेला आहे. एकीकडे तुम्ही बिनशेती करता, मग बिनशेतीच्या दरानं त्या ठिकाणी खरेदी खत झाली पाहिजे. दुसरीकडे तुम्ही ऍग्रिकल्चर दाखवून त्या ठिकाणी खरेदी करताय. जे संबंधित मालक आहेत त्यांची कुठलीही संमती नसताना त्या ठिकाणी खरेदी होते. हा त्या ठिकाणी भूमी अभिलेखचा भ्रष्टाचार. जिल्हा बँक, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचं जवळजवळ 7.5 ते 7 कोटी रुपयाचं कर्ज हे त्या मिळकतीवर त्या ठिकाणी आहे. ज्या जमीनदारांनी विकली नाही त्यांच्या सातबाऱ्यावर जिल्हा बँकेचा बोजा कशासाठी कर्जाचा? काय संबंध त्यांचा? म्हणजे या बाबतीत जिल्हा बँकेची सुद्धा चौकशी झाली पाहिजे की आपण हे कर्ज कोणाला दिलं, कसं दिलं, आणि ज्या शेतकऱ्यांनी जमीन विकली नाही त्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर हा कर्जाचा बोजा कशासाठी आहे? ग्रामपंचायतीनं अनेक खोटे दाखले हे त्या ठिकाणी दिले, शेतकरी दाखले दिले, खोटे दाखले दिले. त्यामुळे ग्रामपंचायत सुद्धा तितकीच जबाबदार आहे. वन विभाग खरं तर हे राखीव वन क्षेत्र आहे, इको सेन्सिटिव्ह झोन आहे, इतर वन क्षेत्र आहे. या झाडामध्ये आता नवीन कायदा झालेला आहे. एक झाड जर आपण तोडलं तर 50,000 रुपयाचा दंड, अशा प्रकारचा नवा कायदा झालेला आहे. हजारो झाडांची कत्तल ह्या सगळ्या याच्यामध्ये झालेली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झालेली नाही. गेली अनेक वर्ष आम्ही हा लढा लढतोय, तरी सुद्धा त्या ठिकाणी कोणीही त्या ठिकाणी बघत नाही. भूमी अभिलेख, वन विभाग, ग्रामपंचायत, सिंधुदुर्ग जिल्हा बँक
मला एवढं सांगायचं आहे की हे जे काय काल हे जे काय सगळं पोलीस प्रोटेक्शन दिलं जातं, काय तो सरकारी प्रकल्प आहे काय या दोडामार्ग तालुक्याच्या भवितव्याचा आहे? काहीतरी तिथं विकासाचा एक प्रकल्प उभा राहणार आहे आणि माझ्या दोडामार्गात त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या 5,000 तरुण बेरोजगार तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. कशासाठी प्रोटेक्शन झालेलं आहे सर? पोलिसांचं जे प्रोटेक्शन आहे चुकीच्या कारभाराला, हे कशासाठी आहे? कोण आहे याच्या मागे? या सगळ्या ही जी काय प्रशासनाची जी काही यंत्रणा जी काय यांच्या मागे उभी आहे, खरं तरी सामान्य शेतकऱ्यांच्या मागे उभी राहणे गरजेचं आहे. त्या सामान्य शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. कारण त्या बिचाऱ्या शेतकऱ्यांचा हा भवितव्याचा विषय आहे. त्यांच्यावर त्या ठिकाणी सातत्यानं अन्याय हा होतोय. आणि मग कधी न्याय मिळणार या सासवलीच्या ग्रामस्थांना? कधी न्याय मिळणार? कारण मी त्यावेळी पण सांगितलं होतं, आपण आपल्याला पत्रकारांना आठवत असेल की हे जे काय या जिल्ह्यातले विशेषतः दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला या तालुक्यामध्ये जे जमिनीमधले खरेदी विक्रीचे व्यवहार झाले गेल्या 10-15 वर्षातले, याची एक श्वेतपत्रिका काढा. कळू दे नेमकं काय घडलंय. कोण या जिल्ह्यातले स्थानिक लोकच्या मालकीची जमीन किती आहे आणि परप्रांतीयांची किती आहे? म्हणजे भविष्यामध्ये या जिल्ह्यातले आपण स्थानिक लोक पूर्ण नष्ट होणार आणि कुठंतरी त्यांच्या या म्हणजे आपल्याच जमिनीमध्ये कुठंतरी आपण शेतकरी कामाला असणार आहोत. काय म्हणजे या सगळ्या दलालांमुळे, या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचारी संगनमतांमुळे आणि याला असलेला ज्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळे या दोडामार्ग तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या अनेक अशा प्रकारच्या ज्या जागा आहेत ह्या बळकावल्या जात आहेत. माझा विकासाला विरोध नाही, विकासकाला विरोध नाही. तुमची जी जमीन तुम्ही विकत घेतली त्याचा तुम्ही हिस्सा ठरवा, त्याचा धडे वाटप करा, आकारफोड करा, 7/12 करा स्वतंत्र, आणि तुम्ही ती जागा ज्यांनी विकली ती घ्या. पण 300 एकर तुम्ही विकत घेऊन 1250 एकरवर त्या ठिकाणी ताबा घेणार असाल, त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम उभं करणार असाल, ही कुठली पद्धत? का त्याच्यावर ऍक्शन होत नाही? का त्यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही? का हे अधिकारी निलंबित होत नाही? एवढी सगळी आंदोलन करून, उपोषण करून, सगळं तिकडे तिकडे पूर्ण प्रत्येक अधिकाऱ्याला पत्र लिहिलेली आहेत. महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून, मंत्र्यांपासून खालच्या या सगळ्या जिल्हा स्तरावरच्या प्रशासनाला वृत्तपत्रामधनं, पेपरमधनं, पत्रांमधनं देऊन सुद्धा आजही त्या ठिकाणी न्याय मिळत नाही. उलट आंदोलनकर्त्यावर गुन्हे दाखल करता. जर तुमच्यात हिंमत असती तर जे जबाबदार दोषी कर्मचारी आहेत, जी डिपार्टमेंट आहेत, त्यांची आपण चौकशी लावला असता, त्यांच्यावर गुन्हे दाखल केला असता. पण ते होत नाही. पण जो सामान्य माणूस लढतोय, जो आंदोलन करतोय, त्या शेतकऱ्याला मात्र सत्तेचा गैरवापर करून, कायद्यांचा गैरवापर करून, प्रशासनाचा गैरवापर करून, पोलीस प्रशासनाचा गैरवापर करून हा त्या ठिकाणी जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून माझी तर जबाबदारी आहे, मी एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी लढतोय. तालुक्यातले सुद्धा सगळ्या पक्षाचे लोक सगळे त्या ठिकाणी पाठिंबा देत आहेत. गावातले सुद्धा ग्रामस्थ या अन्यायाच्या विरोधात त्या ठिकाणी न्याय मागतायत. आणि म्हणून माझं जिल्हा प्रशासनाला त्या ठिकाणी सांगणं आहे की याबाबत आपण त्या ठिकाणी निर्णय करावा. जे दोषी अधिकारी आहेत ते त्यांच्यावर कारवाई करावी आणि माझ्या जी सामान्य शेतकऱ्याची जमीन आहे ती जमीन त्या वडिलोपार्जित, त्याच्यावर त्यांचं उदरनिर्वाहाचं ते साधन आहे, त्यांची स्वतःची जमीन आहे, मालकीची जमीन आहे, ही जमीन त्यांना त्यांच्या ताब्यात द्यावी. न्यायालयीन स्तरावर आम्ही लढतोय, जिल्हा स्तरावर लढतोय, हायकोर्ट स्तरावर आम्ही लढणार आहोत. अशा प्रकारे आमचं संपूर्ण आंदोलन त्या ठिकाणी चालू आहे. पण काय नेमकं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेमकं चाललंय काय? जिल्ह्यातल्या सर्वसामान्य जनतेचे हक्क, न्याय, अधिकार
त्या ठिकाणी काढून टाकायचे आणि परप्रांतीयांना दलालांना त्या ठिकाणी पाठीशी घालायचं काम. आणि म्हणून माझा प्रयत्न आहे ज्या जिल्ह्यातल्या जनतेला त्या ठिकाणी न्याय द्यायचा आणि त्याच्यासाठी हा लढा मी अजून देत आहे, याच्या पुढेही त्या ठिकाणी देईल. पण लोकशाहीमध्ये जे लोकशाहीची ज्या पद्धतीनं उपोषण करतायत, आंदोलनं करतायत, सातत्यानं त्या ठिकाणी न्याय मागण्यासाठी पत्रव्यवहार करतायत, आपण त्याला अद्याप का न्याय देत नाही? अवैध उत्खनन चालू आहे, लघु खनिज जे लोह खनिज आहे ऐनवर, याचं सुद्धा कारण या दोडामार्ग तालुक्यामध्ये जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे 2-5 फूट आपण जर खणलं तर त्याच्या मागे खनिज लागतं, अशी या माझ्या दोडामार्ग, वेंगुर्ला, सावंतवाडी तालुक्याची परिस्थिती आहे. सातत्यानं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे उत्खनन केलं जातं आणि हे जे काही लोह खनिज आहे, जे सगळं खनिज आहे, याचा व्यापार केला जातो. कोण आहे याच्या मागे? तहसीलदारची जबाबदारी नाही, मायनिंगची जबाबदारी नाही, वृक्षतोड होतोय वन विभागाची जबाबदारी नाही, शासनाचा कोट्यवधी रुपयाचा महसूल बुडतोय दुय्यम निबंधकाच्या माध्यमातून, भूमी अभिलेखेच्या माध्यमातून लोकांचे हक्क रद्दबातल केले जात आहेत, खोट्या त्या ठिकाणी नोंदी केल्या जातात, सनदी केल्या जात आहेत, बेकायदेशीर अकृषिक सनद दिली जाते. केवढा मोठा संताप आहे. ही लूट थांबणार कधी? सासोलीतल्या दोडामार्गातल्या ज्या जिल्ह्यातल्या जनतेला न्याय कधी मिळणार? आमची कोर्टामध्ये केस झाली म्हणून आम्हाला काही फरक पडत नाही. अशा प्रकारची अनेक आंदोलनं जनतेच्यासाठी आम्ही केलेली आहेत. अनेक केसेस माझ्यावर दाखल आहेत. मी अनेक कोर्टांमध्ये त्याबाबतच्या लढाया करतोय आणि म्हणून कुठंतरी दबाव आणून आम्ही त्या ठिकाणी झुकणार नाही. आमची एवढीच लढाई आहे, एवढंच मागणं आहे की माझ्या शेतकऱ्याची जी जमीन आहे त्या जमिनीचे हक्क त्याला मिळाले पाहिजेत, ती जमीन त्याच्या ताब्यामध्ये मिळाली पाहिजे. हे जे काय अवैध उत्खनन झालंय, वृक्षतोड झाले, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अनधिकृत सगळं जे काय बांधकाम झालेलं आहे ते बांधकाम तोडलं गेलं पाहिजे आणि प्रत्येकाचा जो काय हिस्सा आहे ते ठरलं पाहिजे. स्वतंत्र सातबारे झाले पाहिजे, धडे वाटप झालं पाहिजे, आकारफोड पत्रक झालं पाहिजे आणि प्रत्येकाच्या वहिवाटीनुसार, हिश्श्यानुसार त्या जमिनी त्या प्रत्येकाच्या ताब्यामध्ये दिल्या पाहिजेत. पण 350 एकर जमीन विकत घेऊन कवडीमोल दरानं शेतकऱ्याची 1250 एकरवर त्या ठिकाणी जमिनीवर हक्क सांगणारे ही जी काय ऑक्सिन ओरिजिन नावाची जी काही कंपनी आहे आणि याचा जो सर्वा जो अंकित कन्सल आहे, त्याची जी सगळी पिलावळ आहे, या पिलावळीला शासनाने त्या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच्यासाठीची लढाई त्या ठिकाणी आमची राहणार आहे. आणि म्हणून माझं जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या सगळ्या पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे की आपण याच्यामध्ये जसं सहकार्य गेले अनेक वर्ष मला करताय किंवा माझ्या या सगळ्या ग्रामस्थांना करताय, कारण उपोषणाची सुद्धा मागच्या 3 दिवसापूर्वी जे उपोषण झालं त्याला सुद्धा आपण जोरदार प्रसिद्धी त्या ठिकाणी दिलेली होती. कारण जो काही गैरकारभार या तालुक्यामध्ये सुरू आहे याच्यामध्ये आवाज उठवण्याचं काम माझं तर लोकप्रतिनिधी म्हणून आहेच, ज्याच्यावर अन्याय होतो त्या शेतकऱ्यांचा आहेच, पण एक लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार आपण त्या ठिकाणी सहकार्य करावं ही सुद्धा भूमिका मी तुमच्या समोर त्या ठिकाणी मांडतोय. आणि तुम्ही गेले अनेक वर्ष या विषयाला लावून धरलेला आहे, सहकार्य करतायत. कुठंतरी न्याय मिळेपर्यंत हा लढा आपण त्या ठिकाणी लढूया. दोडामार्गला सातत्यानं जरी यावं लागलं तरी माझा येण्याचा प्रयत्न आहे, कारण आपण तारीखच्या निमित्तानं येतोय, आंदोलनाच्या निमित्तानं येतोय. पण रोज यावं लागलं आणि जर या अन्यायाच्या विरुद्ध जर न्याय मिळवून देण्यासाठी जो काही प्रयत्न करता येईल तो प्रयत्न मात्र त्या ठिकाणी माझा राहील. आणि म्हणून मी शासनाला, प्रशासनाला या ठिकाणी एकच त्या ठिकाणी पुन्हा सांगतोय की तुम्ही जे काही चुकीचं करताय याच्यामध्ये सत्तेच्या जोरावरही तुम्ही मस्ती करताय, पण जे याला जबाबदार आहे, जे दोषी आहेत त्यांना त्या ठिकाणी शासन होणारच आहे, हे होईलच. त्याचबरोबर माझ्या शेतकऱ्याच्या जमिनीचा जो मालकी हक्क आहे हा तुम्ही कोणीही त्या ठिकाणी किती काळं काम केलं तरी हिरावून घेऊ शकत नाही. हा जरी न्याय नाही झाला तर नियतीचा न्याय मात्र कधी ना कधी त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हे जो कोण तो भूमी अभिलेखचा ठाकरे नावाचा अधिकारी आहे
वन विभागाचे अधिकारी आहेत, ग्रामपंचायतीचे अधिकारी आहेत, महसूलचे अधिकारी आहेत. मी मागे पण सांगितलं होतं की याच्यामध्ये फार मोठा आर्थिक व्यवहार आहे. याची ईडीच्या मार्फत चौकशी व्हावी. हे जे काही सगळी जी आर्थिक उलाढाल झालेली आहे, सगळ्या अधिकाऱ्यांना जे पैसे मिळालेले आहेत, ज्यांनी हे संगनमत करून मोठ्या प्रमाणामध्ये इथं मोठा भ्रष्टाचार केलेला आहे, यांच्यावर ऍक्शन व्हावी, याच्यावर गुन्हे नोंदवावे, याची चौकशी व्हावी. आणि म्हणून जनतेला न्याय मिळावा, दोडामार्गातल्या माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला न्याय मिळावा, हाच प्रयत्न याच्यामध्ये आहे. आणि म्हणून आज कोर्टाची तारीख, आमच्यावर केसेस दाखल केलेल्या आहेत, आंदोलन आम्ही केलं, आवाज उठवतोय म्हणून सातत्यानं तिथल्या शेतकऱ्यांवर सुद्धा गुन्हे दाखल केले जात आहेत, त्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. पण हे सगळं जरी असलं तरी आम्ही कोणीही त्या ठिकाणी या दहशतीला, दबावाला बळी पडणार नाही. जनतेला त्या ठिकाणी, शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. दलाल सत्ताधाऱ्यांमध्ये आहेत की विरोधकांमध्ये आहेत? नाही, कसं आहे माहितीये, जे कोण असतील ते, सत्ताधाऱ्यामध्ये असू दे, विरोधकांमध्ये असू दे, किंवा कुठल्या परराज्यामध्ये असू दे किंवा देशामध्ये असू दे, जे याच्यामध्ये दलाल आहेत, जे याच्यामध्ये सामील असलेले अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांमुळेच त्या ठिकाणी स्थानिक माणसाचा हक्क हा नाहीसा होतो. शेतकऱ्यांची मुस्कटदाबी होती. आणि म्हणून जे दलाल आहेत ते शोधून काढा ना, कोण आहे याच्यामध्ये आर्थिक. मीच ते म्हणतो ना, या संपूर्ण आर्थिक व्यवहाराची चौकशी करा. कोणी घेतली जमीन विकत, किती पैशाला घेतली, आज किती रुपयाला मार्केटमध्ये विकतायत, या सगळ्याची चौकशी करा ना. मी तेच सांगतोय. आणि जे कोण असतील, जे दोषी असतील, त्यांच्यावर ऍक्शन घ्या. मग ते कोणाचे असू दे. माझं म्हणणं की भ्रष्टाचार होऊ नये, सर्वसामान्य शेतकऱ्याचा जो हक्क आहे तो त्याला मिळू दे. भाई, मुंबईत असाच वाद एक निर्माण सांगा. मी दोडामार्गच्या पत्रकारांना माहिती आहे की कोणाच्या जाहिराती ह्या त्या ठिकाणी लागतायत, गोव्यापासून या दोडामार्गपर्यंत. हे आपण पाहताय कोण याच्या मागे आहे, कोणाच्या जाहिराती पाहिजेत असतील तर मी तुम्हाला फोटो पाठवतो. माझं म्हणणं असं आहे, मी मगाशी म्हणालो परप्रांतीय स्थानिक हा जरी वाद असला तरी विकासकाला, जो कोण विकास करणार त्याला विरोध नाही. पण त्याचा जो हक्क आहे त्यांनी ते स्वखुशीने विकत घेतलेलं असेल, घेऊ दे ना. माझं म्हणणं की सासोलीमध्येच नाही, पुऱ्या जिल्ह्यामध्ये, पुऱ्या देशामध्ये खरेदी विक्री होत आहेत, पण त्या स्वखुशीनं होत आहेत. जो विकतोय तो मनापासून विकतोय, पैसे घेतोय आणि विकतोय. मग इथं माझी भूमिका काय आहे, ज्याने विकली त्याच्याशी आमचा काय संबंध नाही. तो ठीक आहे, त्यांनी विकली, त्याला पटलं, त्यांनी विकली, पण ती कवडी मोलाने घेतलेली आहे. 2 लाख रुपये सुद्धा एकरने घेतलेली नाही. पण ती विकलेली तुम्ही घ्या ना. पण ती कुठली, सगळ्या 1250 एकरवर तुमची मालकी कशी काय? जी कोणी तुम्हाला विकत दिली त्या माणसाला त्याची वहिवाट विचारा, कुठं तुझी जमीन आहे, ती जमीन हद्द ठरवा आणि ती घ्या. बाकीची जी 300 घेतली, विकत घेतलेल्या बाकीचं जे क्षेत्र आहे ते माझं शेतकऱ्याच्या ताब्यात द्या. त्याला तिथं तुम्ही फॅन्सिंग करताय, बंद करताय आणि जायलाच देत नाही. त्याचं उदरनिर्वाहाचं साधन आहे ना, त्याची वडिलोपार्जित ती जमीन आहे ना, त्यांनी जाऊ नये. शेतकरी जर स्वतःच्या जमीन मालकीमध्ये गेला हक्क सांगायला तर पोलीस येतात आणि जर गुन्हा दाखल करतात, त्याला नोटीस बजावतात. ही कुठली पद्धत? माझं म्हणणं असं आहे की परप्रांतीयाच्या सुद्धा पूर्ण विरोधात आम्ही नाही. जर त्यांनी विकत घेतली असेल, विकास करत असेल, स्वखुशीने कोणी दिली असेल, करू दे ना. तर ज्याला पटलं त्यांनी विकलेली आहे. पण 300 एकर घेऊन जर तुम्ही 1250 एकरवर जर हक्क दाखवत असाल, हा कुठला न्याय? सामायिक जमीन आहे, तुम्हाला विकत घेताना समजलं पाहिजे होतं. सामायिक जमिनीमध्ये हिस्सा ठरलेला नाही, स्वतंत्र 7/12 नाही, सरस निरस धडे वाटप नाही, आकारफोड पत्रक नाही. हे सगळं माहित असताना तुम्ही विकत घेतलात. विकत घेतलात ते घेतलात, तुम्ही ताबा घेतलात. ताबा घेऊन तुम्ही इमारती उभ्या केल्यात, तिथं सगळं बांधकाम तुम्ही केलं, प्लॉटिंग केलं, झाडांची वृक्षांची तोड केलीत. ही कुठली पद्धत? इको सेन्सिटिव्ह झोन आहे ना, राखीव वनक्षेत्र आहे ना, इतर वनक्षेत्रामध्ये ही जमीन आहे ना. अवैध उत्खनन काय कारवाई केली? आम्ही एवढे गेली 10 वर्ष लढतोय, किंवा 2010 तारीखला 23 सालामध्ये उपोषण केल्यापासून आम्ही लढतोय. जरा 23, 24, 25 काय तुम्ही चौकशी केली?
कोणाकोणाला गुन्हेगार ठरवलं, कोणाकोणाला दोषी ठरवलं, पण निकाली तरी काढा. आम्ही जे आरोप करतोय हे चुकीचे आहेत, त्या आरोपांमध्ये तथ्य नाही, असं काही घडलेलंच नाही हे सांगा. मला सांगा, जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार होतात, अशा पद्धतीने कोण संघर्ष करतो? सातत्यानं शेतकरी विरोध करतात, उपोषण करतात, लढतात, असं कधी होतं का? म्हणजे त्यांचं कुठंतरी त्या ठिकाणी त्यांना वेदना होत आहेत ना, शेतकऱ्यांना दुखतंय ना कुठंतरी. आपल्या मालकी हक्कीच्या जमिनी हे दुसरे त्या ठिकाणी ताब्यात घेत आहेत, ह्याचं दुःख होतंय ना त्यांना, म्हणून ते लढतायत. मग त्यांच्या जमिनी तुम्ही परत द्या ना, नाही तर 3.5 कोटी रुपये एकरने घ्या विकत, शेतकरी देत असतील तर. बाजारामध्ये तुम्ही 3.5 कोटी रुपये रेटने विकताय ना. माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की ज्या जमिनी शेतकऱ्यांनी विकलेल्या नाहीत त्या जमिनी शेतकऱ्यांना परत मिळायला पाहिजे.